जेव्हा विद्यार्थी वर्गामध्ये इंग्लिश स्पीकिंगसाठी क्लास लावत असतात तेव्हा क्लासमध्ये विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न असतात आणि अनेक प्रश्नासोबत एक मिश्किल प्रश्न पण असतो की सर आम्हाला कमीत कमी वेळेमध्ये इंग्लिश शिकण्यासाठी अशी एखादी टेक्निक नाही का। तर मित्र मी नेहमी तुम्हाला त्या विद्यार्थ्यांना ही टेक्निक सांगत असतो की या टेक्निकचा वापर करून विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने इंग्लिश कमी वेळेमध्ये बोलता पण येते, वाचता येते, लिहिता येते। ज्यांना काहीच येत नाही त्यांना पण या टेक्निकचा फार मोठा फायदा होतो। मित्र जेव्हा मी इंग्लिश स्पीकिंग क्लासमध्ये माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी असतात, मग ते शाळेतले असतील किंवा बिझनेसमन असतील किंवा पालक असतील, प्रत्येकाची आपापली गरज असते, परंतु अनेकाकडे वेळ नसतो, कर्मचारी असतात त्यांना वेळ नसतो, मग त्यांना प्रत्येकांना असं वाटणं स्वाभाविक आहे की मला कमी वेळेमध्ये इंग्लिश शिकायचं आहे। परंतु जेव्हा ते नेहमी मला विचारतात तेव्हा मी त्यांना ही टेक्निक सांगत असतो आणि या टेक्निकचा वापर करून तुम्हाला मी खरं सांगू का 100% नाही म्हणता येणार पण 90% निश्चित फायदा तुमच्या इंग्लिश बोलण्यामध्ये, लिहिण्यामध्ये आणि वाचण्यामध्ये होतो। तर मग बघूया नेमकी अशी काय टेक्निक आहे की जिचा वापर करून आपण आपली इंग्लिशमध्ये एवढी सुधारणा करू शकतो। परंतु मित्र हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागणार आहे, कारण का या टेक्निकचे 4 पॉईंट आहेत, 4 वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य आहेत। ते जर तुम्ही समजून घेतले या व्हिडिओमध्ये तरच तुम्हाला ही टेक्निक समजणार आहे आणि तिचा वापर करता येणार नाही। एकच वाक्य जर बघून तुम्ही थांबलात तर तुम्हाला ही टेक्निक अर्धवट समजेल आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला येणार नाही। ओके, तर बघूया नेमकी काय टेक्निक आहे। परंतु मित्र ही टेक्निक तुम्हाला सांगत असताना मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे की आपला इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स ज्या ठिकाणी तुम्हाला मी 100% इंग्लिश बोलण्याची गॅरंटी देतो, आय एम रिपीटिंग, मी तुम्हाला 100% इंग्लिश बोलण्याची गॅरंटी देतो। जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, आपल्या स्क्रीनवर पण तुम्हाला माझा नंबर दिलेला आहे, त्या ठिकाणी तुम्ही त्या लिंकमध्ये जॉईन होऊन किंवा या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही आपल्या कोर्सबद्दल अधिक माहिती घेऊन आपला कोर्स पण तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही करू शकता। अदरवाईज आपले यूट्यूबचे व्हिडिओ आहेत, तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला अनेक नवीन असे व्हिडिओ या ठिकाणी बघता येतील। तर चालू करूया। ही अतिशय लेटेस्ट अशी टेक्निक आहे मित्रो की ज्या टेक्निकचा वापर आपल्याला आज शिकायचा आहे। ओके, तुम्हाला स्क्रीनवर एक अक्षर दिसतं आहे डी, काय दिसतंय? एक अक्षर दिसतंय, हे इंग्लिश कॅपिटल लेटर आहे डी। हे कसं काढतात तर हे असं काढतात, नीट बघा, म्हणजे हे काढतात का मी सांगतोय याच्यावरूनच आपल्याला टेक्निक आहे, असं काढतात, बरोबर आहे। कसं काढायचं? असं काढायचं। प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असेल पण मी म्हणतो आपण असं काढतो, असं गृहीत धरूया आपण। ओके, आता याचं तोंड कोणतं? या डीचं, हे डीचं तोंड आहे। बरं, याला जर आपण उलटं केलं, याची दिशा जर या डीची वर केली तर हे कसं दिसेल? असं दिसेल। म्हणजे आता हे डी असं झालं, असं आपण हे जर इंग्लिशमध्ये काढायचं म्हटलं तर आपण असं काढूया, बरोबर आहे। मी परत काढून दाखवतो, हे आपण असं काढूया। ओके, ही टेक्निक आहे। या टेक्निकचा वापर करून तुम्ही इंग्लिशमध्ये अतिशय छानपणे वाक्य करू शकता। तुम्हाला खोटं वाटेल पण बघूया, आता लगेच आपण हे वाक्य बघतोय। ओके, तर कशी आहे टेक्निक? हे वाक्य आहे की या टेक्निकचा वापर करून तुम्हाला यू हॅव टू मेक धिस सेंटेन्स इन इंग्लिश। ओके, नाऊ तुम्हाला माहीत आहे की जेव्हा एखादं वाक्य, हा पॉईंट लक्षात ठेवा, जेव्हा आपण एखादं वाक्य बनवत असतो ना इंग्लिशमध्ये तेव्हा त्याच्यामध्ये सब्जेक्ट फार महत्त्वाचा असतो। प्रत्येक सेंटेन्स हे सब्जेक्टने सुरू झालेलं असतं। मग मराठी वाक्यामध्ये आणि इंग्लिश वाक्यामध्ये दोन्ही ठिकाणी सब्जेक्ट हा वाक्याच्या सुरुवातीला येत असतो। म्हणून कधी पण मराठी वाक्य लिहिताना किंवा इंग्लिश वाक्य लिहिताना सब्जेक्ट सुरुवातीला लिहायचा। म्हणून सब्जेक्ट काय आहे? रॅबिट आहे। रॅबिट आपण सुरुवातीला लिहूया। ओके, पहिली गोष्ट क्लिअर झाली की पहिला शब्द लिहायचा आहे, लिहिला। मग तो आता परत लक्ष द्या, तो एक शब्द असेल किंवा 2-3 शब्द असतील। सब्जेक्ट जो असतो ना तो एक शब्दही असू शकतो, 2-3 शब्दही असू शकतात। ओके, तर आता मग पहिला शब्द लिहिला, सब्जेक्ट लिहिला, आता काय करायचं? शेवटचा शब्द लिहायचा। शेवटचा आहे, आहेला इंग्लिशमध्ये काय आहे शब्द? इज। लिहिला हा शब्द, आता तो लिहिल्यानंतर काय? त्याच्या पुढचा शब्द लिहायचा। ओके, डिवचत, डिवचटसाठी शब्द वापरायचा आपण, त्यासाठी इरिटेटिंग शब्द घेऊया, इरिटेटिंग। ओके, इरिटेटिंग।
डिवचतला आपण इरिटेटिंग शब्द वापरला. ओके, साठीसाठी काय शब्द आहे? पुढं चाललो आपण, उलटं चाललो आता आपण, उलटं वाक्य करतोय. साठीला आपण फॉर शब्द घेऊया. साठीला आपण कोणता शब्द घेऊया? फॉर घेऊया. हे जे डिवचत शब्द आहे इरिटेटिंग पण तुम्ही वापरू शकता. अजून एक शब्द आहे त्याला प्रोवोकिंग. प्रोवोकिंग पण शब्द तुम्ही वापरू शकता. यू कॅन यूज इरिटेटिंग ॲज वेल ॲज प्रोवोकिंग. ओके, यू कॅन यूज बोथ वर्ड्स. साठीला काय शब्द वापरला? फॉर वापरला. आता पुढं जाऊया. शर्यत. शर्यतीसाठी काय वर्ड आहे? रेस. शर्यतीसाठी कोणता वर्ड आहे? रेस. आता पुढं जाऊया आपण. ओके, देन कासवाला, याच्यामध्ये दोन शब्द आहेत, कासव आणि त्याला असे दोन शब्द आहेत. मीन्स ला, सला नातेला शब्द इंग्लिशमध्ये तुम्हाला माहिती आहे. सला नातेला शब्द कोणता इंग्लिशमध्ये? टू. आणि कासवाला शब्द कोणता आहे? टॉर्टॉईज. टॉर्टॉईज हा शब्द आहे कासवाला. तर बघा, या टेक्निकचा वापर करून आपण पूर्ण इंग्लिशमध्ये वाक्य तयार केलेलं आहे. ओके, काय केलं? रॅबिट इज इरिटेटिंग ऑर प्रोवोकिंग फॉर द रेस टू टॉर्टाईज. हे वाक्य आपण मराठी वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलं. कशाच्या पद्धतीने? कोणत्या पद्धतीने? यूजिंग धिस टेक्निक. बघा काय केलं? असं केलं, नंतर शेवटी गेलोत, नंतर उलटं आलोत. आता तुम्हाला ही जी आकृती दिसते ही डी सारखी दिसते, जिचं तोंड वर आहे अशा डी सारखी. यस, दिस इज द टेक्निक. तर अशा प्रकारे या टेक्निकचा वापर करून तुम्ही 90% वाक्य मित्र हो करू शकता. ओके, आता ही टेक्निकची एक बाजू आहे डिअर फ्रेंड्स. अजून याच्या 2-3 बाजू आहेत, त्या आपल्याला पूर्ण समजून घ्यावे लागतील. जर तुम्ही त्या समजून घेतलीस ना तरच तर तुम्हाला पूर्ण वाक्य करता येतील, 90% वाक्य करता येईल. अदरवाईज इट इज नॉट पॉसिबल. आता दुसरा एक फार इम्पॉर्टंट पॉईंट आहे की जो आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे या टेक्निकचा. अँड व्हॉट इज दिस? लेट्स स्टार्ट. बघा, आता हे वाक्य आहे, तुम्ही जर जशाला तसं करायला गेलात, आता मी सांगितलं त्या पद्धतीनंतर फार मोठ्या मिस्टेक्स होण्याची शक्यता आहे. का? याच्यामध्ये एक थोडासा चेंज आहे. आणि काय चेंज आहे? तर या ठिकाणी 2 फ्रेजेस आलेले आहेत. या वाक्याचा सब्जेक्ट फक्त माझा नाही आहे, तर माझा मोठा भाऊ हे 3 शब्द एकत्रितपणे सब्जेक्ट म्हणून वापरलेत. ओके, आणि गाईचं दूध हा पण एक फ्रेज आहे. आता फ्रेजेस जे असतात ना, तर फ्रेजेसमध्ये एक चेंज आपल्याला करावा लागतो. ओके, सब्जेक्ट 3 शब्दाचा आहे, हेच कळल्यानंतर ते फ्रेज आहे, कळल्यानंतर आपल्याला ते जशाला तसं घ्यावं लागेल. माझा मोठा भाऊ, मग काय होईल? माय बिग ब्रदर. माय बिग ब्रदर. मी शब्द एक नंबरला शब्द नाही घ्यायचा म्हणत, मी एक शब्दाला काय म्हणतो घ्यायचा? सब्जेक्ट घ्यायचा म्हणतोय. परत मी सांगतोय सब्जेक्ट. ओके, घेतला माय बिग ब्रदर. आता शेवटचा शब्द घेऊया. होता. होताला आपण काय वापरतो इंग्लिशमध्ये? वॉज. आलं बरोबर. देन पीतलास आपण काय वापरतो? ड्रिंकिंग वापरतो. ओके, ड्रिंकिंग. आणि गाईचे दूध यासाठी काय वापरतो आपण? मिल्क ऑफ काऊ. मिल्क ऑफ काऊ. बघा, आपण या पण टेक्निकचा वापर करून एक वाक्य बनवलेलं आहे. फक्त चेंज काय आहे या टेक्निकमध्ये? माझा मोठा भाऊ ही फ्रेज आली आहे, तिथं एकच शब्द नाही घ्यायचा, तर ती पूर्ण फ्रेज घ्यायची है ना. फ्रेज जशाला तशी घ्यायची आणि नंतर हा रूल अप्लाय करायचा, नंतर ही टेक्निक अप्लाय करायची. ओके, डू यू अंडरस्टँड? हे झाले या टेक्निकले 2 पॉईंट. आता तिसरा एक पॉईंट जो आहे ना, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट डिअर फ्रेंड्स. हा जर तुम्ही नाही समजून घेतला तर आपल्याकडे या वाक्यामध्ये चुका होण्याची शक्यता आहे. तर मग बघूया पुढं कोणता पॉईंट आहे. आता या पद्धतीने तुम्ही इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस करू शकता का? तर यस करू शकता. फक्त थोडेसे चेंजेस करायचे आहेत. काय चेंजेस करायचे आहेत? तर लेट्स स्टार्ट. तर तू भजे खाल्लेले आहेस हे वाक्य आहे. तर हे वाक्य तुम्ही करू शकता का? करू शकतो आपण. फक्त एक लक्षात ठेवा, जर या वाक्यात हे वाक्य व्हर्बल क्वेश्चन आहे, यस नो टाईप पण म्हणतो आपण, हे व्हर्बल क्वेश्चन आहे. प्रश्नार्थक वाक्य. प्रश्नार्थक वाक्याचे 2 प्रकार आहेत, WH क्वेश्चन आणि व्हर्बल क्वेश्चन. त्यातला हा पहिला प्रकार आहे व्हर्बल क्वेश्चनचा. आणि हा कशावरून लक्षात येतोय? का आणि क्वेश्चन मार्कवरून. आता आपण थोड्या वेळेसाठी ह्याला बाजूला ठेवूया, असं गृहीत धरूया की हे नाही आहे. तर नंतर आता हे ट्रान्सलेट करा इंग्लिशमध्ये. तर तुम्हाला माहीत आहे की तुम्ही डी टेक्निक वापरून करू शकता. सुरुवातीला घेतलं यू, नंतर घेतलं आहेस. आता हा परफेक्ट टेन्स आहे डिअर फ्रेंड्स. ओके, परफेक्ट टेन्स असल्यामुळे आपल्याला आहेसला हॅव घ्यावं लागेल. यस, व्हेन वी हॅव टू यूज दिस टेक्निक वी शुड
वी शुड नो ग्रामर ऑल्सो. ग्रामरशिवाय तर काही पॉसिबल नाही. ग्रामर प्लस दिस टेक्निक, ह्या दोन गोष्टीची गरज आहे. ग्रामरची गरज आहेच. ओके, आता आहेसला आपण हॅव वापरलं. खाल्लेल्यासाठी इटन, खाल्लेल्यासाठी इटन, यू हॅव इटन. आणि भजेसाठी काय होईल, आपण भजेच घेऊया आहे ना. इंग्लिश वर्ड न वापरता आपण भजे वापरूया. यू हॅव इटन भजे. आता हे झालं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट वाक्य. परंतु ॲक्च्युली इट इज नॉट अफर्मेटिव्ह सेंटेन्स. हे काही साधं वाक्य नाही. तर हे कोणतं वाक्य आहे, तर हे साधं वाक्य नाही तर कोणतं वाक्य आहे. इट इज नॉट सिम्पल सेंटेन्स, इट इज व्हर्बल क्वेश्चन. मग याचं व्हर्बल क्वेश्चन करताना एक रूल असतो, एक नीट लक्षात घ्या. याचं व्हर्बल क्वेश्चन करताना याच्यातलं जे हेल्पिंग व्हर्ब असतं ना, तर ते सब्जेक्टच्या अगोदर घ्यायचं आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा. डन. तर झालं प्रश्नार्थक वाक्य. काय केलं आपण, याच्यातलं हेल्पिंग व्हर्ब सुरुवातीला घेतलं आणि शेवटी क्वेश्चन मार्क दिला. मग आता ह्याचं व्हर्बल क्वेश्चन कसं होईल, हॅव यू इटन, हॅव यू इटन भजे, हॅव यू इटन भजे. तर अशा पद्धतीने आपण ही टेक्निक या ठिकाणी पण अप्लाय करू शकतो. अँड वी कॅन मेक मेनी सेंटेन्सेस युजिंग दिस टेक्निक. ओके, तर आता आपण पुढं जाऊया. WH क्वेश्चन आपल्याला या टेक्निकचा वापर करून करता येईल का, तर यस, डेफिनेटली करता येईल. दिस इज WH क्वेश्चन. तू भजे कधी खाल्लेले आहेस, तू भजे कधी खाल्लेले आहेस. हे वाक्य WH क्वेश्चनचं आहे, कारण टाईम विचारतं आहे आणि कधी असल्यामुळे व्हेन आपल्याला वापरावं लागेल. सो वी आर युजिंग हिअर व्हेन, दॅट्स वाय इट इज WH क्वेश्चन. मग WH क्वेश्चन जर असेल तर आपल्याला परत इथं पण असं गृहीत धरायचं की हे पण एक साधं वाक्य, सिम्पल सेंटेन्स आहे. आणि सिम्पल सेंटेन्सच्या पद्धतीने आपण काय करूया, याचं सिम्पल सेंटेन्स लिहून काढूया. मग काय होईल, मगाच्यासारखंच यू हॅव इटन भजे, यू हॅव इटन भजे. हे झालं सिम्पल सेंटेन्स. आता आपल्याला याचं प्रश्नार्थक वाक्य काय करताना काय करावं लागतं, तर कधी आपण टाईम विचारतोय, WH क्वेश्चन आहे, मग आपण WH वर्ड सुरुवातीला लिहावा लागतो. तर तो WH वर्ड सुरुवातीला लिहूया. डन. आता प्रश्नार्थक वाक्यामध्ये तुम्हाला माहीत आहे की हा जो हेल्पिंग वर्ब असतो हा नेहमी हा जो सब्जेक्ट आहे सब्जेक्टच्या अगोदर असतो. मीन्स व्हेन, हॅव, यू पुढं जशाला तसं, बाकी काही चेंज करायची गरज. इटन भजे, व्हेन, हॅव यू इटन भजे. ओके, बघा WH वर्ड वापरला. सब्जेक्टच्या अगोदर WH हेल्पिंग वर्ब घेतलं, नंतर सब्जेक्ट घेतला, नंतर मेन वर्ब घेतला, नंतर शिल्लक वाक्य असेल तर शिल्लक वाक्य घेतलं. तर अशा पद्धतीने तुम्ही ही ट्रिक थोडासा चेंज करून, थोडासा आपलं प्रेझेन्स ऑफ माइंड वापरून या ठिकाणी पण तुम्ही अप्लाय करू शकता. हे झाले दोन प्रकारचे वाक्य आपण बघितलं आतापर्यंत. असरेटिव्ह सेंटेन्समध्ये ॲज वेल ॲज इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्समध्ये आपण ही टेक्निक वापरलेली आहे. आता आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये वापरू शकतो का, तर डेफिनेटली यूज करू शकतो. तर काय फार इजी आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये. इथं बघा, उद्या सकाळी शाळेत जा, उद्या सकाळी शाळेत जा. याच्यामध्ये कसं वापरायचं, एक लक्षात ठेवा, या वाक्यामध्ये सब्जेक्ट नाही आहे. जो सब्जेक्ट असतो ते या वाक्यामध्ये नाही. आज्ञार्थी वाक्यामध्ये सब्जेक्ट नसतो, पण आपण गृहीत धरायचं की तो या ठिकाणी आहे. यू आपण गृहीत धरायचं पण यूज नाही करायचा, लिहायचा नाही. ओके, मग आपण यू या ठिकाणी गृहीत धरूया आहे म्हणून, लिहायचा नाही. ओके, आता डी टेक्निकनुसार आपण शेवटी जाऊया. जाला कोणता शब्द आहे, गो. शाळेत इथं दोन शब्द आहेत, त आणि शाळा. मीन्स गो इन, तला म्हणजे शाळेच्या आत, म्हणजे इन द स्कूल. गो इन द स्कूल. किंवा तुम्ही तसाठी टू पण वापरू शकता, गो टू द स्कूल. तुम्हाला कशा पद्धतीने वापरायचं तुम्ही ठरवा, इन वापरायचं का टू वापरायचं संदर्भानुसार. गो टू द स्कूल. ओके, सकाळी मीन्स इथं पण आत असल्यामुळे इन येईल, इन द मॉर्निंग. ओके, गो टू द स्कूल इन द मॉर्निंग. म्हणजे इथं सुरुवातीला आपण शब्द यू जो वापरायला पाहिजे होता तो इथं यू असतो, पण आपण इथं वापरत नाही है ना. तर इथं तुमच्या लक्षात आलं असेल की ही टेक्निक वापरून तुम्ही हे पण वाक्य
करू शकता. ॲक्च्युली हे वाक्य असं असतं, यू गो इन द स्कूल इन द मॉर्निंग और यू गो टू द स्कूल इन द मॉर्निंग. बट यू वापरत नाहीत आज्ञार्थी वाक्यामध्ये. इट इज सपोज्ड दॅट देअर यू इज, त्या ठिकाणी ते आहे. तर अशा पद्धतीने ओके. आपण रिक्वेस्ट करू शकतो का या टेक्निकचा वापर करून? यस, करू शकतो. तर रिक्वेस्ट तर फारच सोपी आहे. बघा, कृपया म्हटलं की रिक्वेस्ट आलं है ना. तर मग सुरुवातीला घ्या कृपया. तर कृपयाला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणूया? प्लीज. ओके. आता शेवटी जा, चल, व कम, चल कम. सोबतला काय शब्द आहे? विथ, कम विथ. माझ्याला काय शब्द आहे? मी. लाला काय शब्द आहे? टू. आणि मुंबईला मुंबई. बघा, ही टेक्निक आपण वापरून काय केलेलं आहे? हे पण वाक्य इम्पेरेटिव्हमधले दोन्ही पण वाक्य, आज्ञार्थी आणि रिक्वेस्ट दोन्ही पण वाक्य आपण या टेक्निकचा वापर करून केलेले आहे. तर मित्र, तुमच्या लक्षात आलं असेल की ही डी टेक्निक किती इम्पॉर्टंट आहे. जवळपास तुमचे 90% प्रॉब्लेम सॉल्व करण्याचं काम ही करणार आहे. म्हणून समजून घ्या. नाही समजलं तर हा व्हिडिओ परत बघा. काही अडचण आली तर तुम्हाला आपल्या स्क्रीनवर माझा नंबर दिसतोय, मला तिथं मॅसेज करा. किंवा जर तुम्हाला आपला इंग्लिश स्पीकिंग कोर्स पण लावायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली व्हॉट्सअपची लिंक आहे, त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना, नातलगांना शेअर करायला विसरू नका. पाहुण्यांना शेअर करायला विसरू नका. त्यांचा पण फायदा होईल, त्यांना पण इंग्लिश शिकता येईल. आणि सबस्क्राईब तुम्ही पण करा आणि त्यांना पण सबस्क्राईब करायला सांगा. फक्त सबस्क्राईबच नाही तर पुढचं बेल आयकॉन पण बटन दाबा, म्हणजे अधिक चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला पुढच्या काळामध्ये बघायला मिळतील. आणि लाईक करायला विसरू नका, कॉमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ चांगला असेल, वाईट असेल, कसाही असू द्या, पण लिहा की तो व्हिडिओ कसा आहे. आवडला तरी लिहा, नाही आवडला तरी लिहा. याच्यामुळे काय होणार आहे तर तो व्हिडिओ अधिक गरजूवंतापर्यंत जाणार आहे. तर मित्र, थांबूया. धन्यवाद.